फार मर्यादित आहे. तिथे वेगवेगळे ISI मिलिटरी, याचा अर्थ कुठला तरी वेडा माणूस, कुठली तरी दहशतवादी वेडी संघटना यांना जर त्यांच्या यंत्रणेनं, मग ISI मधले किडलेले असतील किंवा दुसरे, यांनी जर पुरवठा केला तर न्यूक्लिअर वेपन्स त्यांना मिळू शकतात, बायोलॉजिकल वॉरफेअर त्यांना मिळू शकतं. आणि तिने हौतात्म्य पत्करलेलं आहे. त्यांचं हौतात्म्य जर फुकट जाऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण केवळ श्रद्धांजली अर्पण करून भागणार नाही, आपण स्वतःला तयार केलं पाहिजे. तिथे सुरक्षा व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती नागरिकांचं प्रबोधन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर सगळ्या, पण ही काळाची गरज आहे. लक्षात ठेवा, आपत्ती व्यवस्थापन आपल्याला आज असं वाटत होतं की ते करणारे एक्सपर्ट लोक वेगळे आहेत, आपल्याला करायची गरज नाही. तसं नाही, याची आपल्याला सगळ्यांनाच गरज आहे. आणि इथे या प्रदर्शनामध्ये इन्सिडेंटली या 2 दिवसामध्ये सर, आय वुड लाईक टू टेल यू that rough estimate of number of people who have visited this is 130,000. 1,30,000 लोकांनी या 2 दिवसामध्ये या प्रदर्शनाचा फायदा घेतलेला आहे. आणि इथे डिझास्टर मॅनेजमेंटचे असोसिएटेड सगळ्या संस्थांना आपण एकत्र केलेला आहे, इन्क्लुडिंग पोलीस ऑथॉरिटीज, आणि त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. तिथे इतक्या गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या अनेक लोकांना. साधी गोष्ट आहे, आपल्याकडे गॅस लिकेज झाला, भोपाळला गॅस लिकेज झाला, त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावरती लोक मेले, आपल्याला माहिती आहे. साधी गोष्ट आहे, जर रुमाल ओला करून त्यांनी तो नाकाशी धरला असता आणि वाऱ्याच्या उलट्या दिशेने ते गेले असते तर त्याच्यापैकी निम्मे लोक वाचले असते. इथे ते मरण्याचा आणि व्हॅल्यू सिस्टमचा काही संबंध नाही. इथे कॉमन सेन्स हा त्यांना शिकवला गेलेला नव्हता, कारण असं पूर्वी कधी घडलेलंच नव्हतं. या गोष्टी शिकवण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, भूकंप जिथे होतो, भूकंपाबद्दल सर्व करून ठेवू नये. इतका साधा ठोकताळा जर आपल्या लोकांना, सर्वसाधारण माणसांना माहिती असता तर निम्म्यापेक्षा जास्त जीव वाचले असते. कारण ज्यावेळी भूकंप होतो त्यावेळी ते पडतात. मला इथे दास साहेब बसलेले, दास साहेबांनी मला दाखवून दिलं की बिस्लेरी बॉटलच्या 2-2 लिटरच्या 4 बाटल्या एकमेकांना साध्या दोरीने बांधून त्या जर कमरेला बांधल्या तर 85 किलो पर्यंत वजनाचा माणूस हा न बुडता पुरामधून वाचू शकतो. तर दिस इज व्हेरी व्हेरी सिंपल अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज लाईफ सेव्हिंग. दिस इज नॉट व्हॅल्युएबल. दिस इज कॉमन सेन्स. Unfortunately, the common sense has become rather uncommon because of the deficiencies in our system, and that is exactly what we are trying to do. मग हे करत असताना आपण कसं करणार? हे करत असताना आपल्याला, आपण पूर्वी असा शासनाने प्रयोग केला होता की एन्व्हायरमेंट, आपण निसर्ग प्रेमाबद्दल म्हणाल, एन्व्हायरमेंट वॉज मेड कंपल्सरी, आणि त्याचा बोजवारा उडाला आणि ते शेवटी बंद करावं लागेल. त्याचं कारण असं होतं की एन्व्हायरमेंट कंपल्सरी केलं, पण एन्व्हायरमेंट शिकवणारे शिक्षक त्या महाविद्यालयाला दिले नव्हते. काही शिक्षकांना पुणे विद्यापीठ बोलावून घेईल आणि त्या शिक्षकांना आधी आपण प्रशिक्षित करणार आहोत. जून मध्ये आपल्याला ते सुरू करायचं आहे. आता जानेवारी आहे, जानेवारी टू जून या काळामध्ये या सगळ्या 530 महाविद्यालयांमधल्या प्राध्यापकांना, निवडक शिक्षकांना पुणे विद्यापीठामध्ये बोलवून किंवा पुणे विद्यापीठाच्या इतर केंद्रांमध्ये बोलवून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आधी आपण शिक्षक तयार करणार आहोत आणि हे शिक्षक मग आपल्या कॉलेजमध्ये जाऊन आपापल्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. आणि हे शिक्षकांना शिकवण्याचं काम जे आहे त्यासाठी पुणे विद्यापीठ किंवा पुणे हे अत्यंत योग्य शहर आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या लष्करामधून निवृत्त झालेले फार मोठे अधिकारी, वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असलेले, मगाशी मला सत्यपाल सिंगजीने सांगितलं की पोलिसांमध्ये असे मोठे अधिकारी आहेत, निश्चितपणे आहेत. या सगळ्या सेवानिवृत्त वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा वापर करून आपण या शिक्षकांना शिकवणार आहोत. या आतापासून सुरुवात करून जून पर्यंत, आणि जून नंतर ते आपापल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना कंपल्सरी जा आपण अनिवार्य जो कोर्स करणार आहोत ते शिकवण्याचं काम करणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना शिकवण्याचं काम, आणि हे अति शाळामध्ये एनिथिंग शुड बी पॉसिबल, एनिथिंग इज पॉसिबल असं गृहीत धरलं पाहिजे आपण. तसं होऊ नये म्हणून आपण प्रार्थना करू शकतो, परंतु झालं तर काय याची आपली तयारी पाहिजे. आणि 3ही गोष्टींची तयारी पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या आपत्ती येऊ नये म्हणून वैयक्तिक पातळीवर आपण काय केलं पाहिजे, काय कसल्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे याचं ट्रेनिंग आपण द्यायचा प्रयत्न केलेला आहे, याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. दुसरा आस्पेक्ट जो आहे तो, एवढे करून आपत्ती जर आल्या तर त्या आपत्तीला सामोरं कसं जायचं या बाबतीत आपली वैयक्तिक जबाबदारी काय आहे त्याचं इथे शिक्षण, त्याची माहिती करून देण्यात आली. आणि एवढं झाल्यानंतर तिसरा जो भाग आहे आपत्ती व्यवस्थापनाचा, तो म्हणजे आपत्ती येऊन गेल्यानंतर त्याचे जे पीडित असतील, त्यातून ज्यांना त्रास झाला असेल, ज्यांचं नुकसान झालं असेल, त्यांच्या पुनर्वसनाची काय यंत्रणा नेमकी उपलब्ध आहे, कुठल्या प्रकारच्या संस्था काम करतात. अनेक उत्तम संस्था त्याचं काम करतात, त्यापैकी अनेकांचे इथे स्टॉल्स आहेत.
त्यामुळे या तिन्ही टप्प्यांवरती, आणि इथे आपण फक्त दहशतवादाबद्दल बोलत नाही, आपण इथे बोलतो आहोत ते नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती. त्यामध्ये दहशतवाद हा फार मोठा भस्मासूर त्यामधला आहे, परंतु नैसर्गिक आपत्ती आणि ज्या मानव निर्मित आपत्ती आहेत या सगळ्या आपदांसाठी त्या आपदा येऊ शकतील म्हणून आपण वैयक्तिक पातळीवर कशा प्रकारचं पथ्य पाळलं पाहिजे किंवा कशा प्रकारचं मूव केलं पाहिजे, कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे हा एक भाग. त्या आल्या तर त्यांना सामोरं कसं जायचं हा दुसरा भाग, आणि सामोरं जात असताना आपत्ती येऊन गेल्यानंतर त्यातून पीडित असतील त्यांच्या पुनर्वसनासाठी काय करता येऊ शकतं त्याच्याबद्दलची माहिती, असा तिहेरी संगम आपल्याला या 40 स्टॉलमध्ये दिसला. आणि मला अतिशय आनंद वाटतो की पुणेकरांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि गेल्या 2 दिवसामध्ये आमची अपेक्षा होती की 1 लाख लोक येतील अशी अपेक्षा होती. टार्गेट वॉज 100,000 पीपल, परंतु 1,30,000पेक्षा जास्त लोक आल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे या 2 दिवसामध्ये. आणि मला असं वाटतं की आपण पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो, इथे उरलेले आहेत असंही म्हटलं जातं. हे खरं नाही. विद्या सासरी गेलेली नाही, विद्या इथेच आहे आणि ती पुणे विद्यापीठात आहे. आणि पुणे विद्यापीठ हे विद्यापीठांमध्ये एक नवा आदर्श निर्माण करता आहे. आणि आपण जे म्हणाला सत्यपालजी, त्या सगळ्या भावनांचा आदर करून मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 2.5 वर्षामध्ये या गोष्टी मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत, होत आहेत आणि यानंतरही होत राहणार आहेत. आपण पुण्याला समर्थ पुणे असं म्हणत असताना मला असं वाटतं की आपल्याला नवीन घोषणा द्यायला पाहिजे की समर्थ पुणे आणि जागरूक पुणे अशा प्रकारचं आपल्याला हे सर्व पुणेकरांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि यातून मला असं वाटतं की पोलिसांची जबाबदारी ही पुष्कळ प्रमाणात कमी होणार आहे, कारण पोलिसांवरती प्रचंड जबाबदारी जे विषम वाटणी पोलिसांच्या आणि सगळ्या शासकीय संस्थांच्या बरोबर सर्वसाधारण जनतेने आणि सर्वसामान्य लोकांच्या संस्थांनी एकत्र येऊन काम करावं. ज्यावेळी आपत्ती येते त्यामध्ये पोलीस फोर्स आहे, फायर ब्रिगेड आहे, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, इथे दास बसलेले आहेत, त्यांची नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची तळेगावला असलेली बटालियन आहे. त्यांच्या या मी त्यांना काल सांगितलं की ही सुरुवात आहे, आपल्या सहकार्याची सुरुवात आहे. आणि यानंतर पुढे जाताना आमच्या या सगळ्या लोकांना शिक्षण देताना, विद्यार्थ्यांना शिक्षण देताना शिक्षक जे आहेत त्यांना मी खास तळेगावच्या यांची जी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटची जी बटालियन आहे या सगळ्या शिक्षकांना काही दिवसासाठी ट्रेनिंगला मी तिथे पाठवणार आहे किंवा त्यांचे लोक आमच्या इथे येऊन ते ट्रेनिंग देणार आहेत आणि त्याची आपण सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की सामाजिक दृष्टिकोन ठेवून समाजाला जे हवं आहे, ज्याची सामाजिक दृष्ट्या गरज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आपण विद्यापीठ आणि समाज याच्यामध्ये निर्माण झालेला अनेक वर्षातून निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचा एक मोठा प्रयत्न आपण केलेला आहे. त्याला आपल्या सर्वांचं सहकार्य मिळालं त्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद, आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की या 2 दिवसाच्या कार्यक्रमासाठी माझे सगळे कलीग खूप त्यांनी मेहनत केलेली आहे. त्यामध्ये संजय आहेत, नंतर आपले संभाजी पठारे आहेत, कॅप्टन चितळे आहेत आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी खूप मेहनत यावरती घेऊन हे केलेलं आहे. आणि मला आनंद वाटतो की पुणेकरांनी इतका उत्तम प्रतिसाद इथे याला दिलेला आहे. आणि ही जी परंपरा नवीन आपण सुरू करतो जनजागृती आपत्ती व्यवस्थापनाची, त्याची ही सुरुवात आहे, ही त्याची अखेर नव्हे. जे लोक या 2 दिवसातल्या प्रदर्शनाला जे लोक पुणेकर येऊन गेले नाहीत त्यांना चुटपुट लागणार आहे की आपण एक सुवर्ण संधी गमावलेली आहे. यानंतर पुणे विद्यापीठ ज्यावेळी अशा प्रकारचे कार्यक्रम करेल त्यावेळी अशी संधी ते गमावणार नाहीत असा विश्वास व्यक्त करून आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर धन्यवाद. यानंतर मी आदरणीय कुलगुरू सरांना, माननीय डॉक्टर पंडित विद्यासागर सर यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर मी प्राध्यापक के.सी. मोहिते सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आविष्कार संदर्भातील एक घोषणा करावी. व्याख्यान ऐकलेलं आहे आणि सरांनी इथे आल्यापासून जे अनेक नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत आणि अत्यंत धडाडीने हे सर्व उपक्रम पुढे चालू झालेले आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून सरांनी आल्यानंतर एक संशोधनाच्या बाबतीमध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये एक वेगळी चळवळ सुरू केलेली. सर्वसाधारण विजेतेपद मिळून
हॅट्रिक यावर्षी केलेली आहे. आणि फक्त हॅट्रिकच केली नाही तर प्रत्येक वर्षामध्ये पहिल्या वर्षामध्ये 3 आपल्याला पदकं मिळालेली होती, दुसऱ्या वर्षामध्ये 4 मिळाली आणि यावर्षी 5 मिळाली. म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये पदकांची संख्या सुद्धा वाढत गेलेली आहे, आपल्याला दिसून येते. अमरावतीमध्ये 8 मानांकित विद्यापीठ तिथे गणलं गेलं. दुसरा क्रमांक मुंबईचा लागला, त्यांना फक्त 6 पारितोषिके मिळाली. याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये किती मोठा फरक होता. या संदर्भात मी विद्यार्थ्यांची नावं वाचून दाखवतोय आणि आदरणीय पाहुण्यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. या विषयावरती संशोधन केलेलं आहे. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज या विद्यापीठाचा हा विद्यार्थी आहे, त्याला प्रथम क्रमांक यामध्ये मिळालेला आहे. कॉमर्स अँड मॅनेजमेंट या क्रमांक या ठिकाणी मिळाला. कॉमर्स मॅनेजमेंट या स्तरामध्ये ठीक आहे. पोस्ट ग्रॅज्युएट या कॅटेगरीमध्ये स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज युनिव्हर्सिटी ऑफ पुणे इथला आहे. आणि त्याला नाशिकचं ड्रामा थिएटरच्या संदर्भामध्ये त्याला ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टही मिळालेलं आहे. त्याचं ड्रामा थिएटर त्याने बांधायला सुरुवात केलेली आहे. तिसरं पारितोषिक याच कॅटेगरीमध्ये कॉमर्स मॅनेजमेंट लॉ मध्ये डॉक्टरल कॅटेगरीमध्ये आपल्या कॉमर्स विभागाच्या जी श्यामला या मॅडम आहेत त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. त्यांनी IPLच्या संदर्भामध्ये इंडियन प्रीमियर लीग या संदर्भामध्ये एक वेगळा अभ्यास त्यांनी मांडला. त्या संदर्भामध्ये प्रॅक्टिसेस कुठल्या आहेत, मार्केटिंग कशा प्रकारे केलं जात आहे त्या संदर्भात त्यांनी उत्तम असे काम केलंय आणि त्यांना द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. प्युअर सायन्सेस मध्ये खरं तर आपण गेल्या 2 वर्ष आणि त्यांनी जट्रोपा लॅटेक्स पासून ब्लड कसं करता येईल, प्लॉटिंग कसं करता येईल अशा प्रकारचं त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. दुसरा PG कॅटेगरीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी रमाकांत शर्मा त्याने नॅनो पार्टिकल्सचा उपयोग करून सिलिकॉन सोलार सेल्स कसे तयार करता येतील, सोलार सेल्स त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी संशोधन केलंय आणि त्याला प्रथम क्रमांक त्याला मिळालेला आहे. आणि त्याचं आणखी एक कौतुक करावं असं वाटतं. सर त्यांनी नुकताच एंट्रन्स दिलेला आहे आणि त्याचं ऑलरेडी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. दुसरं PG कॅटेगरीमध्ये फीडर्स या संदर्भात एक संशोधन केलंय. अत्यंत उत्तम असं संशोधन तिने केलंय. त्याला द्वितीय क्रमांक या ठिकाणी मिळालेला आहे. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या संदर्भामध्ये आपल्याला सौरभ मुथा काशीबाई परता कॉम्प्युटर कसा आपल्याला वापरता येईल, म्हणजे कुठल्याही व्यक्तीला त्याचा उपयोग होऊ शकेल अशा प्रकारचं अत्यंत नाविन्यपूर्ण असं संशोधन केलं. त्याला द्वितीय क्रमांक मिळाला. शेखर सावंत दुसरा विद्यार्थी न्यूअर्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज त्याला द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. त्याने गरीब शेतकऱ्यांसाठी ऑर्डर कटर म्हणजे प्रत्यक्षात चारा लहान आकारामध्ये कसं करता येईल अशा प्रकारचं त्यांनी काम केलंय. मेडिकल फार्मसी या कॅटेगरीमध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोणावळा शैलेश बोरा सासवड येथील फार्मसी महाविद्यालयामधील विद्यार्थी शैलेश बोरा याला द्वितीय क्रमांक तिथे मिळालेला आहे. मेडिकल फार्मसी मध्ये आणखी एक आपल्याला प्राइज मिळालेला आहे. ते डॉक्टरल कॅटेगरीमध्ये ए बलराज हे विद्यार्थी आदरणीय
पंडित विद्यासागर सरांचे विद्यार्थी आहेत, त्यांना नुकतंच PhD मिळालेलं आहे आणि त्यांना तृतीय क्रमांक तिथे मिळालेला आहे मेडिकल फार्मसी कॅटेगरीमध्ये आणि उत्कृष्ट असं त्यांचं संशोधन तिथे सर्वांनी त्याचे कौतुक केलं. शेवटचं एक पारितोषिक विक्रम भोसले यांनी अत्यंत उत्तम असा एक म्हणजे एखाद्या झाडाला पाणी नेमकं कधी द्यायचं ते त्याच्या सेन्सर कशा प्रकारचे त्यांनी डेव्हलप केलेले आहे आणि त्याच वेळी ते मोटर चालू होते किंवा बंद होते अशा प्रकारचं संशोधन त्यांनी केलेलं आहे. याचबरोबर या संघाबरोबर 2 कॉर्डिनेटर गेलेले होते, मॅनेजर होते, त्यांचा फक्त आपण सत्कार करावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. त्यामध्ये सर आपल्या कॉमर्स विभागाचे कप्तान सर इथे आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. मध्ये सुरुवातीपासूनच खूप सहकार्य केलेलं आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनाही आपण सर्टिफिकेट द्या. ते दोघांनी खूप सुरुवातीपासूनच सहकार्य केलेलं आहे आविष्कार या प्रकल्पामध्ये. Ma'am, one minute. Who've bagged the awards in Avishkar. I want to say this proudly to everybody here that these are our stars, and 3rd year in a row, this Avishkar started 3 years back, and first year we got the award, second year we got the award, and 3rd year now we have done the hat trick, and these are the people who have made it. Very interestingly, the number of individual awards and the overall trophies have increased every year. This year, out of 6, we have taken 4.5 awards. 5th award is shared. So excepting agriculture in all categories, we have got the award, and this is what has been made possible by our students here. We are very proud of you. When they were going there, and Satyapalji, when I saw them off, I told them that if you don't get the award, don't come back. And they were all very worried, but they have come back with the awards, and we are really proud of you. And I want to make a special mention that unlike other universities, there are 20 universities which participated in this. There is a difference in the approach, in that nobody does a structured effort to encourage research talent among the students, and Pune University has started doing that from day one. 3 years back we started that. When the first team was going for Avishkar, we started that, and I'm very happy to say that these 2 colleagues led by Pandit Vidyasagar has done a remarkable job in that, and the day-to-day training, and they organize several regional competitions of our own. So 36 projects are to go in the final. We received this year what to others also. So this is not to undermine. While these are the people who have received awards, I would like to specially mention those who represented Pune University and did not get awards. Their work is by no means secondary to the work that has been done by others. They have really given a very tough fight, and I'm very happy and proud of them. And very shortly I'm very happy to announce that very shortly we are going to have interface between all 36 participants and the industry in Pune, so that some of these projects which are patentable can be converted into a commercially viable propositions. We did that last year, and we are going to do it this year in a much bigger way, and I'm sure our management department can help us in a big way to organize that. I want to take this opportunity to congratulate and to express my personal gratitude, particularly to these 2 individuals, 2 colleagues, Pandit Vidyasagar and Dr. K.C. Moite. And I would like to request our chief guest of this function, Satyapal Singh Ji, to felicitate Dr. Pandit Vidyasagar, followed by felicitation of Dr. K.C. Moite.
केसी मोहितेकडे या ना. केसी मोहिते सांगा बरं. त्यांचं हे केलं. Sir, एक second. Sir, एक second. All that personal things, he works very closely with them. He is the architect of this. See the modesty. Okay, all right. Good. थँक्यू सर. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉक्टर संभाजी पठारे यांचाही सत्कार माननीय कुलगुरूंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एवढे गर्व आहे तुम्ही अनाऊन्स करू नका पण तुम्ही या. दोघेही या. दोघांचं एकत्र आपल्याला मी हातातच ठेवा. आपण एकत्र फोटो घेणार आहोत. Sir, आली का? तुम्हाला घ्या पाहिजे. तुमचं सांगा. गणितराव. या बरं. एक second, sir. माननीय कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव सरांनी आम्हाला जी प्रेरणा दिली या सगळ्या प्रदर्शना मागची त्यांचे मनपूर्वक विद्यार्थी कल्याण मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आभार. अर्थातच पुणे विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर माणिकराव जाधव यांचे मनपूर्वक आभार. माननीय संचालक BCUD डॉक्टर पंडित विद्यासागर आणि माननीय कॅप्टन चितळे यांचे आभार. अर्थातच BD दास सरांचे विशेष आभार यासाठी मानायचे की त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं हँडल केलं आणि आम्हाला सगळी प्रेरणा दिली. भारतीय जैन संघटना आणि इतर सगळ्या संघटनांचे मनपूर्वक आभार मानतो. ज्यांनी या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहकार्य केलं त्यांचे सगळ्यांचे आभार. विशेषतः केदारी सर आणि त्यांची सगळी टीम जी सुरक्षा व्यवस्था पाहत होती त्यांचे मनपूर्वक आभार. विद्यार्थी कल्याण मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातल्या सगळ्या आमच्या सेवक वर्ग अर्थात सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. आणि या 2 दिवसाच्या कार्यक्रमासाठी प्राध्यापक रिकामे, प्राध्यापक भामे आणि प्राध्यापक पाटील आणि त्यांच्या सगळ्या 50 व्हॉलेंटियर्सनी जे सहकार्य केलं त्यांचे मनपूर्वक आभार. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. काहींचे राहून गेले असतील तर मला माफ करा, परंतु सगळ्यांचे मनपूर्वक आभार म्हणून हा कार्यक्रम प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर मोटार शो होणार आहे. ज्यांना ते पाहायचं असेल त्यांनी पाहू शकता. अर्थातच खाली मिलिटरीची काही इक्विपमेंट्स अजूनही आहेत, ती जर कोणाला पाहिजे असतील तर तीही पाहता येतील. सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून आणि संक्रांतीच्या तिळगुळाच्या शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. एक सेकंड. प्रेक्षकांना विनंती आहे की नाही, वाईड असंच घे ना फक्त. त्यांनी आपला अभिप्राय स्वागत कक्षाजवळ नोंदवावा. सर्व स्वयंसेवकांनी स्वागत कक्षाच्या येथे उपस्थित राहावे. सर्व स्वयंसेवकांनी स्वागत कक्षाच्या येथे उपस्थित राहावे.